भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 7वा आपण पाहत आहोत. भाग 7व्यामधील चॅप्टर आहे 2 नंबरचा, चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. तर कालच्या भागामध्ये आपण स्त्रियांची धम्मदीक्षा पाहिली होती. त्याच्यामधलाच हा आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग 14:194. तर चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एक वेळचा प्रसंग आहे. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला असता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. गावातून भिक्षा मागून आणली आणि मग भोजन केलं. मग पाणी पिण्यासाठी तो आनंद भिक्षू नदीकडे चालला होता. त्याने तिथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. आता पूर्वीच्या काळी मागासवर्गीय किंवा सर्वच लोकांना पाण्याची अडचण होती. तर नदीमध्ये रेती अशी वारायची आणि त्याच्यामधलं पाणी ते विहिरा करायचा म्हणत त्याला. आणि त्याच्यातलं पाणी थोडं गढूळ पाणी हसायचं आणि ते त्यातलं पाणी चांगलं काढायचं आणि ते घरी आणायचं पियासाठी. असे आम्ही सुद्धा स्वतः अनुभव घेतलेले आहेत. तर तशा प्रकारची ही चांडालिका त्या नदीमधून आपल्यासाठी पिण्यासाठी पाणी त्या नदीतून ती घेऊन आलेली होती. आणि रस्त्याने आनंद भिक्षू भेटला आणि त्याने त्या मुलीला पाहिल्यावर तिला म्हणाले, मला थोडेसे पिण्यासाठी पाणी दे. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे, म्हणजे मागासवर्गीय आहे, शूद्र आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. कारण ज्या माणसाची लोक सावली घेत नव्हते त्या माणसाला एक जर साधू किंवा भिक्षू पाणी मागत असेल प्यायला तर ती भिऊ लागली बिचारी. कारण या जातीयतेचा एवढं तांडव होतं की त्या शूद्रांना अतिशूद्रांना रस्त्याने चालण्याची सुद्धा या मनुस्मृतीच्या नियमानं किंवा त्या आदेशानं भर 12 वाजता त्यांना घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार होता. जर कोणी समोरचा गावातला प्रतिष्ठी माणूस आला तर त्याला त्या फुफुट्यामध्ये झोपावं लागत होतं किंवा एखाद्या झाडाच्या एखाद्या भिंतीच्या आडी लपवून बसायचं होतं, जेणेकरून आपली त्याच्या अंगावर सावली पडू नये किंवा आपण त्याला दिसू नये. जर कदाचित दिसलं तर त्याला बोलून ते एखाद्या जनावराला कसं मारतात तशा प्रकारचं ते शिक्षा द्यायची. म्हणून बिचारे हे शूद्र लोक भीत असतात. तशी ही चांडालिका इथं भिया लागलेली आहे, भीत आहे. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे. आनंद काय म्हणाला,
मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. आणि आनंद भिक्षू म्हणाला, तू कोण्या जातीचे आहे, कोण्या धर्माचे आहे, मला त्याचं काही घेणं देणं नाही. मला फक्त तुझ्याजवळचं पिण्यासाठी पाणी दे. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले आणि मग तिनं लगेच त्या घागरीतलं पाणी त्या आनंद भिक्षूला पियाला दिलं तिनं. आणि तिला असा आनंद वाटला की आजपर्यंत आमचा विंटाळ घेणारे लोक, आम्हाला कोणी आमची सावली पडली त्यांना सहन होत नाही, आणि आज मी एका अशा भिक्षूला, एका संन्याशाला मी पाणी पाजलेलं आहे आणि त्यानं सुद्धा माझ्याजवळचं पाणी पिलं. हे पाहून तिला खूप आनंद झाला आणि मग ती एवढी खुश झाली, खूपच खुश झाली. आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली आणि त्या मुलीचं मन विचलित झालं आणि ती मुलगी त्या आनंद भिक्षूच्या मागे लागली. तिला वाटलं, मी त्याला जात सांगितली तरी तो काही म्हणाला नाही, मी पाणी देत नाही म्हणलं तर माझ्याकडचं पाणी पिलं. तिला वाटलं खूप चांगलं आहे, मी याच्यासंगी लग्न केलं तर काय हरकत आहे, असं तिच्या मनात विचार सुरू झाला आणि ती त्याच्या मागे लागली, त्याच्या मागोमागं गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. आणि सर्व ती मागं जात जात सर्व त्याला काय नाव आहे, बड्या नावाने बोलल्या जातात आणि तो कोण आहे हे तपासणी करण्यासाठी त्याच्या मागंच गेली ती. आणि तिला ते कळालं, तो बुद्धाचा शिष्य आहे, भगवान बुद्धाचा शिष्य आहे आणि त्याचं नाव आनंद भिक्षू आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि तिची आई मातंगी हिला त्या मुलीनं सर्व हकीकत सांगितली की माझ्या आज असा प्रसंग घडला आणि अशा भिक्षूला मला त्यानं पाणी मागलं, मी त्याला पाणी मागितलं. ते सर्व हकीकत ती सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. प्रसंग सांगणं झाल्याच्यानंतर ती लगेच पूर्ण सांगलं आणि रडायला लागली जमिनीवर पडून. आईने तिले रडण्याचे कारण विचारले. अगं आता तू तर चांगली होतीस, आता एकदम रडायला झालं काय? सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझ्या इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन. आणि तिनं अशा प्रकारचा तिच्या आईसमोर प्रश्न मांडला. मी दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही अशी ती मुलगी आपल्या आईला सांगायला लागलेली, बोलायला लागलेली आहे. आईने चौकशी सुरुवात केली आणि मग त्या मुलीच्या आईनं, त्या मातंगीनं चौकशी सुरुवात केली की हा आनंद भिक्षू कोण आहे, कुठला आहे आणि कसा काय आहे आणि अशा प्रकारे सर्व चौकशी तिनं सुरुवात केली. आईने चौकशी सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे. आणि तिला जेव्हा समजलं की हा संन्यासी माणूस आहे आणि हा भगवान बुद्धाचा शिष्य आहे, भिक्षू आहे, हे भिक्षू लग्न करत नसतात, हे संसार सोडूनच संन्यासी झालेले असतात. आणि मग ती म्हणाली हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे
अगं तो संन्यासी आहे, त्यानं संन्यासाचं व्रत धारण केलेलं आहे, त्यामुळे तो लग्न करणार नाही, मग तू तिच्या मागं कशाला लागते, अशी तिची आई त्याला समजून सांगायला लागली. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. आणि मग तिने काय केलं, जेवण खावण बंद केलं. ही परिस्थिती म्हणजेच काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना, काही ते जादू टोणा असे जादू, त्या चेटुकाची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस, मग माझं लग्न करून देण्यासाठी तू त्या जादूचा उपयोग का करत नाही. आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. आणि तिनं आपल्या मुलीचे मन समजुती घालत, काय हरकत मी पाहते, प्रयत्न करून पाहते, अशी तिची आई त्या मुलीला म्हणाली. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. तसे तर भिक्षू काय घरी येत नाही. तसं जर आपण सांगितलं की तुझ्या संग माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगी करायला लागलेली आहे, म्हणून तुम्ही माझ्या घरी आता येत होता काय, नाही. पण तिला माहीत होतं की भोजनदान म्हणल्यावर भिक्षू कुठे येऊ शकतात. म्हणून त्या मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फार आनंद झाला आणि त्या मुलीला खूप आनंद झाला. त्या चांडालिका प्रकृती नावाच्या मुलीला खूप आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, घरी आल्यावर, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. ज्यावेळेस तो आनंद भिक्षू त्यांच्या घरी आला त्यावेळेस ती काय म्हणाली, तिची आई, माझी मुलगी प्रकृती तुझ्यासोबत आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले. आनंद काय म्हणाला, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत धारण घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. तुमची मुलगी काय आणखी कोणाची तरी मुलगी आली, कोणत्याच मुलीसोबत मी लग्न करू शकत नाही, कारण मी संन्यासी झालेला आहे, संन्यासाचं व्रत धारण केलेलं आहे, मी भिक्षू झालेला आहे. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल. तिची आई काय म्हणाली, अहो आनंद भिक्षू, तुम्ही जर माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर ती आत्महत्या करील. इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे, इतकी ती तुमच्यासाठी वेडी झालेली आहे, असं तिची आई म्हणा लागली. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे. आनंद भिक्षू काय म्हणाला, मी त्याला काय करू शकणार, माझा त्या गोष्टीला नाईलाज आहे. आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. आणि ती मुलीला जाऊन सांगितले, अगं तू भिक्षू काही लग्न करायला तयार नाही. मुलीने ओरडून विचारले, ती मुलगी चिडली आणि तिच्या आईला ओरडून विचारलं तिनं, आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे. अगं तुझ्याकडलं जादू आहे म्हणे ना, मग त्या जादूचा उपयोग घे, त्या उपयोगाचा कुठे गेली तुझी जादू, मग सांग. आई म्हणाली, माझे चेटूक तथागताच्या विरुद्ध चालू शकत नाही, माझी जादू ही तथागत भगवान बुद्धाच्या पुढं चालू शकत नाही, अशी त्या मुलीची आई म्हणाली. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर,
आणि लगेच तिनं आपल्या आईला सांगलं, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. आणि त्या दोघी मुलीनं आणि आईनं त्या आनंद भिक्षूला घरामध्ये दार बंद करून घेतलं, घरामध्ये कोंडला आतमध्ये. त्या आतमध्ये दोघी जणी, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते, अशी ती मुलगी तिच्या आईला म्हणाली. ते कसा लग्न करत नाही माझ्यासोबत? आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून, म्हणजे मेकअप करून, सजून नटून थटून मुलीने आत पाऊल टाकले. परंतु आनंद अचल होत राहिला. आनंद भिक्षू कसा राहिला? अचल राहिला, स्थिर. जसं समुद्राचं पाणी स्थिर असते, त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नाही, तशा प्रकारचं त्याचं मन आनंद भिक्षूचं स्थिर होतं. करू द्या, काय काय करतं ते करू द्या म्हणजे या दोघीला. आईने शेवटी चेतुकाचा प्रयोग केला आणि तिच्या आईने जादूचा तिचा प्रयोग सुरू केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. त्या जादूने काय झालं? खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, काय म्हणाली? जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन, अशी तिने धमकी दिली. तथापि आनंद शरण गेला नाही आणि तो आनंद भिक्षू तिला काही घाबरला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन कंटाळ्या दोघी बी, आई बिन मुलगी बी, त्याला सोडून दिले. कंटाळ्या, तो कोण्याच गोष्टीला भिला नाही किंवा काहीच नाही, त्याच्यावर परिणामच झाला नाही या गोष्टीचा. काम, क्रोध, मोहपासून हे मुक्त झालेले असतात. आणि मग तो परत ज्या माणसानं स्वतःहून सोडला तो मग या परत संसाराच्या जाळ्यात कशाला पडणार आहे? आणि मग त्या कंटाळ्या दोघीजणी त्या आनंद भिक्षूला त्यांनी सोडून दिलं. आनंदाने परत आपल्या त्या आश्रमावर आल्याच्या नंतर, आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितले. तथागता, आज माझ्यावर जो प्रसंग आला तो त्याने पूर्ण कथन केला. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. एवढंही करून परत दुसऱ्या दिवशी ती सकाळीच त्या आश्रमाकडे येऊन पोहोचली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. आनंद भिक्षू भिक्षेटनासाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, कारण ती या रस्त्यानं, तो त्या रस्त्यानं जाऊ लागला, दुसऱ्या रस्त्यानं. परंतु तो जिथे गेला तिथे ती मुलगी ही त्याच्या मागोमागं गेली. ज्या घरी गेला त्या घरामागं आहेच ती. ज्या घरामागं गेला, ज्या घरी गेला त्या घरी मागून आहे तो. म्हणजे तिनं त्याचा पिछा सुरू केला. जेव्हा आनंद जेतवनात परतला, भिक्षाटन केलं आणि मग परत आला, तरी ती मागच तिच्या आनंद भिक्षूची ती मागच आली. तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. बाहेर अशी उभीच ती, त्याच्यावर लक्ष ठेव. जसं एखादा माणूस कोणाच्या मागे लागला त्या पिच्छा सोडत नाही, तशा प्रकारची ती काही पिच्छा सोडे नाही आहे. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. अहो काय तथागता, 2 दिवस झाले मी परेशान आहे. ही मुलगी माझा पिच्छा सोडे नाही आहे. आता मी भिक्षाटन करायला गेलो, माझ्या मागं या घरी त्या घरी माझा पिच्छा काही सोडायला तयार नाही. भगवंताने तिला बोलवण्यास सांगितले. आणि मग तथागत काय म्हणाले? जा तिला बोलवून आणा. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला. ती मुलगी तथागत
तथागताच्या समोर आल्याच्या नंतर त्या मुलीला तथागत काय म्हणाले? तू आनंदाचा पिच्छा का पुरवीत आहेस? अगं मुली, तू या आनंद भिक्षूच्या मागं का लागलेली आहेस? तू त्याच्या मागं का लागली? तिचा पिच्छा का करत आहेस? मुलगी म्हणाली, भगवान बुद्धाला तिने उत्तर दिलं. काय म्हणाली? त्यांच्याशी मला लग्न करावयाचे आहे. काय म्हणाली? त्यांच्याशी मला लग्न करावयाचे आहे, म्हणून मी त्याचा पिच्छा पुरवत आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे. ती म्हणाली की त्यांचं लग्न झाले नाही, हे त्यांनीच मला सांगितलं, व मीही अविवाहित आहे, माझंही लग्न झालेलं नाही. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे. अगं मुली, आनंद हा भिक्षू आहे, संन्यासी आहे, आणि त्याच्या डोक्यावर केस नाही आहेत. त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. आणि मग तू त्याच्यासारखं मुंडन करायला तयार आहेस का? मग कर, मग मी सांगतो, मग मी पाहतो काय करायचं ते, असं त्या मुलीला तथागतानं सांगितलं. मग त्या मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. आणि ती भगवान बुद्धाला काय म्हणाली? तथागता, मी तयार आहे मुंडन करायला. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजे. आणि डोक्याचे केस काढायचे हे तू तुझ्या आईला विचारलं का? नाही. मग तसं करण्यासाठी तुला तुझ्या आईला विचारून ये. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतानी दिले आहे. भगवान बुद्ध मला म्हणाले स्वतः, तू मुंडन करून ये, तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. आई रागावली आणि म्हणाली, अगं, तुझे केस काढल्यावर तू कशी दिसशील? तू तसे मुळीच करता कामा नये. तू डोक्याचे केस अजिबात काढायचे नाही, असं तिची आई म्हणाली. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेत, तू डोक्याचे केस काढले नाही पाहिजे. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? अगं, तो संन्यासी त्यासंग लग्न करायला काय काय मिळणार आहे तुला? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. त्या संन्यासी काय याच्यापेक्षा चांगला मुलगा आणून त्याच्यासोबत तुझं मी लग्न करून देतो. त्या मुलीने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. एक तरी आनंद भिक्षूशी लग्न करीन, नाहीतर मी माझा जीव देईन. माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. हे दोनच पर्याय आहेत. एक तर आनंद भिक्षूशी लग्न करीन, अन्यथा मी माझा स्वतःचा जीव देईन. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? अगं, लोक मला काय म्हणतील? तू माझा अपमान का करत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. अशी मुलगी तिच्या आईला म्हणाली. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. काय करते, कर बाई तुझ्या मनानं. मग आता नंतर तथागताच्या समोर गेली आणि म्हणाली, काय म्हणाली? आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागता, तुम्ही सांगितलं तसं मी मुंडन केलेलं आहे, केस कापलेले आहे. तथागताने तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे?
त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो, असं तथागताने त्या मुलीला विचारलं, प्रश्न केला. मुलगी म्हणाली, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे. काय म्हणाली? माझं त्याच्या नाकावर प्रेम आहे, ते खूपच सुंदर आहे, मला आवडलेलं आहे. त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर माझं प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर माझं प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यावर माझं प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझं प्रेम आहे, असं ती मुलगी वर्णन करून करून तथागताला सांगत आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घर आहे. अगं, डोळे हे अश्रूचं घर आहे. नाक हे घाणीचे घर आहे. तोंड हे थुंकीचे घर आहे. कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे. हे तुला माहीत आहे काय? असं तथागत त्या मुलीला समजून सांगायला लागले. जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, असं भगवान बुद्ध म्हणाले. परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःख आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, केस तर काढलेले आहेत. अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे, म्हणजे मला समजलं आहे, ज्ञान झालेलं आहे. माझी स्थिती वादळात पडलेल्या पण नंतर किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. आणि ती म्हणाली, काम क्रोध मोह मत्सर याने माझ्या मनावर परिणाम झाला होता आणि त्या इच्छेपोटी तृष्णेपोटी मी या आनंद भिक्षूच्या मागे लागले. निराश्रित झालेल्या बुद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस. भगवान बुद्ध काय म्हणाले? प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषाच्या पुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील आणि न्याय आणि सदाचार यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस. म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता आणि त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अत्यंत म्हणजे मागास होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. अशा प्रकारे भगवान बुद्धानं आपल्या धम्मामध्ये समतेच्या तत्त्वज्ञानानं त्या चांडालिका प्रकृतीला आपल्या धम्मामध्ये तिला दीक्षा देऊन भिक्षुणी बनवलं. अशा प्रकारे तिला भगवान बुद्धानं आपलं तत्त्वज्ञान सांगून
ती जी भटकलेली होती, अविचाराने भटकली होती, तिला समजावून सांगून तिला प्रज्ञेच्या मार्गावर आणलं आणि ती भिक्षुणी झाली. तसं आपण सुद्धा अज्ञानाच्या बाहेर पडून भगवान बुद्धाच्या धम्माचं आचरण करावं, हीच सर्वांना नम्र विनंती. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय संविधान. साधू 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 साधू. साधू म्हणजे खरं आहे, खरं आहे, खरं आहे.